नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उकडीचे मोदक ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी एक छोटं नारळ होतं ते फोडून त्याच्यातलं खोबरं काढून घेतलेलं आहे। आता हे खोबऱ्याचे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। आता हे मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि एका नारळाला मी एक छोटी वाटी भरून गूळ घेतलेला आहे। तर चला आता आपण याचं सारण बनवून घेऊया। आता एका नारळाला एक वाटीभर गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा थोडासा गूळ वाढवू शकता। तर बघा, आता या ठिकाणी एक नारळाला अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। एक छोटी वाटी भरून मोठी अर्धी वाटी। आता हे आपण खोबरं मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेलं आहे। तर चला आता आपण याचं सारण कसं बनवायचं ते बघूया। अगदी टेस्टी असे हे उकडीचे मोदक होतात आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहेत। काय बऱ्याच जणींना हे मोदक जमत नाही, पण अशा पद्धतीने जर केले तर तुम्हाला ते नक्की जमतील। तर बघा, आता हे आपण परतून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे। आता हे आपल्याला साजूक तुपावर परतून घ्यायचं आहे चांगलं। आता हे गाईचं तूप टाकलेलं आहे मी आणि आता त्याच्यावर खोबरं आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्यामधलं सर्व पाणी निघून जाईल एवढं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपलं खोबरं परतून घेऊया आणि आता हे खोबरं आपलं परतून झालं। आता परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया आणि आता गूळ आणि खोबरं आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। गूळ पूर्ण वितळला गेला पाहिजे त्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला सारखं ते मधून हलवत राहायचं, ते व्यवस्थित एकजीव करत राहायचं। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड टाकलेली आहे। तर बघा, आता हे आपलं परतून होत आलेलं आहे। आता 2-3 मिनटं ते अजून परतून आपण आता हे थंड व्हायला काढून ठेवून देऊ। तर बघा, आता हे आपलं परतून होतच आलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं बाजूला। तोपर्यंत आपण ते मोदकाची वरची पारी असते तर ती बनवायची आहे। त्यासाठी मी 1 वाटी भरून तांदळाची पिठी घेतली आहे आणि एका वाटीला 1 चमचाभर आपण एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक चमचाभर साबुदाणा पीठ आपण त्यामध्ये वापरणार आहोत। तर चला, आता एका वाटीला 1 चमचा साबुदाणा पीठ टाकल्यामुळे ते पीठ व्यवस्थित होतं आणि आपला मोदक बिलकुलही फुटत नाही। त्यामुळं 1 चमचा भरून साबुदाणा पीठ टाकायचं त्यामध्ये आणि आता एका वाटीला 1 वाटीच पाणी मी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया। आता यामध्ये आपण ते तूप टाकून घेऊया आणि आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आता हे पाणी खळखळ उकळं द्यायचं आहे चांगलं आपल्याला आणि हे उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ती पिठी टाकून घ्यायची आहे। आता ही पूर्ण पिठी त्या पाण्यात टाकून घ्यायची आणि त्याबरोबर साबुदाण्याचं पीठसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे लाटण्याने हलवायचं, कारण लाटण्याने जर हलवलं तर बिलकुलही गाठी होत नाही। एकदम छान हलवलं जातं ते पीठ आणि गाठी होत नाही आणि लाटण्याने व्यवस्थित हलवता येतं। त्याच्यामुळं कोणतीही उकड काढताना त्याच्या लाटण्यानेच हलवायचं। तर बघा, आता व्यवस्थित असं हे लाटण्याने आपल्याला ते मिक्स करून घेता येतं पाण्यामध्ये आणि आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं चांगलं त्याला वाफ येऊ द्यायची आहे। आता आपले 15 मिनटं झालेले आहे। तर आता हे गरमच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। गार झाल्यावर हे पीठ मळता येत नाही, त्याच्यामुळं हे गरमच आपल्याला भिजून असं कणकेसारखं गोळा तयार करायचा आहे। त्याचा पोळीच्या पिठासारखा आपण गोळा तयार करूया आणि आता ते जर हाताने जमत नसेल तर तुम्ही ते कॅरी बॅगमध्ये टाकून सुद्धा मळू शकता। आता बघा, आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण त्याचे
मोदक बनवून घेऊया. तोपर्यंत आपलं सारणसुद्धा थंड झालेलं असेल. तर बघा आता याचे मी मोदक बनवून घेतलेले आहेत. तेवढे सारणचे एवढे मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक मी घरी खाण्यासाठी केलेले आहेत. तर बघा आता या ठिकाणी मी स्टीमर ठेवलेलं आहे. स्टीमरमध्ये आपण हे मोदक ठेवूया आणि स्टीमरला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा. आता हे आपल्याला 15 मिनटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आता याला चांगली वाफ आलेली आहे. आपले मोदक आता रेडी झालेले आहेत. आपल्याला केव्हाही या मोदकाची आठवण आली तर आपण ते घरी बनवून खाऊ शकतो. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपले मोदक रेडी झालेले आहेत आणि आता त्याच्यावर आपण साजूक तुपाची धार सोडायची आहे. त्यावर साजूक तूप टाकून आपण उकडीचे मोदक खाऊ शकतो. तर बघा मी ते सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेले आहे आणि त्याच्यावर थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.